पण ह्या बाजूला आलो ना पाऊस चालूच असतो अख्ख्या दिवसभर. इथे ना ते बसतीन पाऊस जरी आला ना तरी काही टेन्शन राहायचं नाही. चूल केली इथं आता पेटून घेते. रोहिदास उतरलंय त्याला पहिलाच मासा भेटलाय. पाऊस थोडा उघडलाय तर आता मासे टाकून घेते पटक्याने. आता ना सकाळच्या 6:45 वाजल्यात आणि आम्ही चाललो आता धरणावरती. जाळे लावल्यात तिकडे चाललो आहे. ते पण आहे ना पिंकी, शालू, वनिता ते 2 जण येणार आहे. आम्ही 4 जण आहे. तिकडं जाऊन आहे ना आजच्याला स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे त्या बाजूला. आता तिकडं गेल्याच्या नंतर आहे ना मासे किती भेटतात ते सुद्धा आहे ना तुम्हाला बघायला भेटणार आहे. पण अशा पावसाळ्या दिवसामध्ये ना स्वयंपाक बनवायचा आहे. तिकडं जाऊन आता बघू कसं काय जमतं आहे. पाऊससुद्धा आहे ना त्या साईडला येतो आहे. बरेचसे लांब चाललं आहे. ह्याच्यामध्ये ना सगळं सामान घेतलं आहे. पाटे घेतले, वजन काटा, पिशव्या आहेत, त्याच्यामध्ये भांडी पण आहेत आणि हे पाण्याची बॉटल आहे. बाकी सगळं सामान आहे, छत्र्या, रेनकोटसुद्धा. चला जाऊ तिकडं आता. आणि जाता जाता सुद्धा ना तुम्हाला बरंचसं काय दाखवते जसं जमन तसं. चला आता भेटू तिकडंच. तरीसुद्धा ना जसं जमन तसं तुम्हाला दाखवतेच. बरंच लांब जायचं आहे अजून आहे ना आपल्याला 1 तासानं लागणार आहे. चला बसलो आता गाडीमध्ये सगळीच जण. आता निघू आपल्या लोकेशनवरती. म्हणजे जिकडं जाळे लावल्यात ना तिकडं पवना डॅमला जायचं आहे. ते पण बऱ्याचशा लांब. इथून जायला ना 1 ते 1.5 तास लागते तिकडं जायला. आता ना कामशेतला आलो आहे तर इथं नाही नेमकं फाट्यावरती एकदम चांगलं दुकान आहे मिठाईचं. तर घेऊ आता त्याच्यामधनं काहीतरी तुम्हाला दाखवतो आता थोडंफार आणि निघू. अजून बऱ्याचशा लांब जायचं आहे. हा 1 पाव दो. हा ते पण घ्यायचं आहे. हे केळीचं आहे ना. तर हे पावशेर घेऊ बघा. हे बघा हे इतकं घेतलंय. आता हे घेऊन जा. आलो आता धरणावरती. बराच उशीर लागला. ह्या साईडला ना पाऊस तर चालूच असतोय. आपल्या तिकडे ना पाऊस कमी असतोय पण ह्या बाजूला आलो ना पाऊस चालूच असतो अख्ख्या दिवसभर. आता ह्याच्यामध्ये ना स्वयंपाक आजच्याला कसा बनवायचा आहे तो बघू. आता आलोय तर खरं सगळं सामान घेऊन. हे चला उतरा काय. आणि ह्या बाजूला जाळे लावल्यात. ह्या बाजूला इथून आहे ना आता ना हे इतकं सामान आहे. पाट्यात आणि वजन काट्यात सगळं आहे ना साफ करायचं आजच्याला. तिकडे ना धुवायला घ्यायचं. आता ना पाऊस तर काय उघडायचा नाही. आता ना सामान आहे ना पाट्या, वजन काट्या ते ना तिकडे धुवायसाठी घेऊन जायचंय. निघायलात आता.
आता आहे ना स्वयंपाकाचं सामान आहे तिकडं खालीच घेऊन जाऊ, कारण तर आहे ना तिकडं मस्त जागा आहे. हे बघा इतकं सामान आहे, टेंट आहे पाहिलं तर, आणि इकडं सरपण आहे, त्याच्यानंतर इकडं पाणी आहे, भांडी आहे, तर ते घेऊन जाऊ आता तिकडं खालच्या बाजूला. एकदम पाण्याच्या शेजारी जाऊन मस्त कालवण आणि भात बनवू अशाच पावसामध्ये. छत्रीचा आडूसा करू तिकडं, छत्रींचा आडूसा करून आहे ना तिकडं, मग त्याच्या खाली ना भात आणि आपल्याला कालवण बनवता येईल. चला जाऊ. चला आता आहे ना निघालोय. पिंकी, शालू, वनिता ना तिघी जण तिकडं खाली गेल्यात. त्या साईडला बघा पहिलं तर आहे ना त्यांनी पाट्या सगळं सामान देऊन घेतलंय, भांडी, वजन काटा. ते इथं मस्त जागा आहे, हे चांगलं जागा ना पिंके. हा चांगला जागा आहे. आणि लगेच आहे ना ह्या साईडला टेंट लावून घेऊ, मग टेंट लावू आणि त्याच्यानंतर आहे ना उतरू पाण्यामध्ये. मग त्याला ना बसायला जागा होईल ह्याच्यामध्ये टेंटमध्ये. नवीन टेंट आणलेलं आहे, मागच्या वेळेस आहे ना तुम्हाला दाखवायला जमलं नाही, आता आहे ना सगळं काय तुम्हाला बघायला भेटणार आहे. पाऊस मस्त उघडलाय, घ्या लावून पाटकेने आता. दोनच काठे आहेत ना? 3 आहेत. 3 आहेत. झाले तयार, दोन्ही पण झाले तयार. आता टेंट लावून घेऊ पाटकेने. तो पण घाईमध्ये उशीर झालेला आहे, इतका उशीर आहे ना लागत नाही आम्हाला पाण्यामध्ये उतरायला, लवकर उतरतोय पण आज त्याला झालंय उशीर. हे असं आहे बघा, त्याच्यावरती ना अजून एक कवर येणार आहे. तिकडं हे असे हुक लावायचे फक्त. अजून त्या बाजूला असन बघ. आता दुसरी आहे ना शेम अशीच लावून घ्यायचे, दाखवते तुम्हाला. इथं ताणून ओढून ते बघा, आणि त्याच्यावरती हे कवर आहे, वॉटरप्रूफ आहे. ह्याच्यातून पाणी काही जायचं नाही आतमध्ये, पण ह्याच्यातून जातंय तर पटकेने घ्यायचं ते टाकून पाहिलं तर. चाणी लाव रे, चाणी लाव, चाणी. आता ना मस्तपैकी टेंट लावून झालंय, आता उतरू लगेचच पाण्यामध्ये. हे बघा इथं आहे ना ते बसतीन, पाऊस जरी आला ना तरी काही टेन्शन राहायचं नाही. आणि तिघे जण इथं स्वयंपाक सुद्धा बनवतील, खडकावरती सुद्धा ना बनवू शकतो. इथं मस्त जागा आहे, छत्रीचा आहे ना आडोसा करून स्वयंपाक बनवायचा आहे आजच्याला. आता पहिले तर आहे ना आपल्याला मासे चेक करायला जायला लागणार आहे, किती मासे भेटतात ते सुद्धा ना तुम्हाला बघायला भेटणार आहे, कारण तर आहे ना ह्या साईडला भरपूर मासे भेटतात. हे बघा असं लोकेशन आहे. हे ओळखलंय का पिंके तुमचं? हा
आता मग एका ठिकाणी ठेवा आहे रोहिदास आणि लहू आहे ना टुपा घेऊन आता तिकडे कोपऱ्यामध्ये ठेवलं झाडाच्या आडोशाला. रोहिदास उतरतोय आता पाण्यामध्ये. आता मी सुद्धा न उतरून घे पिंके टूप आणते त्या बाजूचे. रोहिदास उतरलाय त्याला पहिलाच मासा भेटलाय चिलापी. दाखव बरं तो बघा. तेव्हा ना आपल्याला मासे भेटतील. आता उतरतोय मी पाण्यामध्ये लगेच. हे पण आता उतरल्यात पाण्यामध्ये. हे बघा आता हे पण उतरले पाण्यामध्ये. जाळे बघायला चालले. हे गेल्यात पाण्यात आणि आता लगेच स्वयंपाक करायला तयारी लागणार आहे. या साईडला बघा वनिताने दगड आणली चूल बनवायसाठी. इकडे शालू सुद्धा गेली आणि इथंच बनवणार आहे स्वयंपाक. चूल केली इथं. आता पेटून घेते. बघते आता पेटते का चूल. पाऊस सारखाच येतोय त्याच्यामुळं आता भात होतोय का नाही काय माहिती. बघू आता कसं तरी बनवायला लागणार आहे. चूल पेटून घेतली. हे बघा वरनं पाऊस पडतोय. तर छत्री खाली चूल पेटून घेतली. हे बघा इकडे वनिता बसली या साईडला. या साईडला शालू कोट आहे तिच्याजवळ. तिच्याजवळ छत्री नाही तर कोटात बसली. पाऊस उघडतच नाही ह्या साईडला. पडतच राहा. आपल्या साईडला तरी उघडतंय ना आणि ऊन सुद्धा पडतंय त्या साईडला. आणि इकडे पाऊस पडतच राहिलाय. कसं तरी भात बनवून घेणार आहे. भात झालाय आता. हे बघा मासे घेतो आता वंता आणि मी. हे बघा मासे सगळे खवलेच मासे आहे. तर त्याचं कालवण बनवणार आहे. मदत घे. जिलेबी घेतली. खवले मासे घेतला. गेलता आता तो पण. जिवंत जाय तो पण ऐकत नव्हता. पाण्याजवळ गेलता. बस झालं ना. एक चिलापी आणि खवले आहे मोठा अर्धा किलोचा. असं चिलापी घेणार आहे अजून एक मोठी. ही बघा किती मोठी आहे. नीट ठेव नाही तर ती पण घालवशी. घे तिकडं. मासे साफ करून घेते आता. 2 चिलपे घेतलेत मोठ्या मोठ्या. आणि खवल्या मासा पण आहे. तो पण मोठाच आहे. मोठा घेतलाय. हे बघा किती मोठा आहे. आता साफ करून घेते पहिलं.
बारीक बारीक पीस करून घेते जिलेबीचे. मासे आणल्यात आता साफ करून. आता कालवण बनायचं आहे. तेल ओतून घेतलंय कढईमध्ये. जिलेबी आता घेतली. हे बघा मसाला लावून आता तेलामध्ये टाकून घेते. जिलेबी टाकून घेते आता. त्याची जिलेबी फ्राय करून घेते. इथं जाळं सोडलेलं त्याला वाम बघा किती मोठे आहे. जिलेबी काढून घेते आता. चांगली फ्राय झाली बघा. या साईडला बघा किती भारी लाटा सुटल्यात. त्याच्याच शेजारी आम्ही इथं कालवण बनवतोय. मासे फ्राय आणि कालवण. दुसरी पण जिलेबी फ्राय झाली. आता काढून घेते. हे बघा दोन्ही झाल्या. जिलेबी फ्राय झाले आता. हे बघा आता कालवण बनवून घेते. याच कढईमध्ये कांदा टोमॅटो मिरची पण घेतली. लसूण असं तेल पण तापलंय. आता कांदा घेते टाकून. पाऊस सुद्धा आलाय नेमका कालवण बनवायचे टायमालाच. आता मसाला सुद्धा घेते टाकून. अद्रक लसूण पेस्ट आहे. त्याच्यानंतर हळद. पहिलं मसालाच टाकून घेते. त्याच्यानंतर सगळे मिक्स करणार आहे. किंवा कांदा मसाला. हे माशाचा मसाला. मिरची पावडर. आता मिक्स करून घेते सगळे मसाले. मसाले आता शिजून देते. पाऊस थोडा उघडलाय तर आता मासे टाकून घेते पटकन. कशी तरी मासे पलटी करून घेतल्यात. जास्त मासे आहे ना त्याच्यामुळे नाही करता येत. इकडे बघा इथंच आहे ना पिंकीने स्वयंपाक सगळं बनवलंय. आणि मस्त आहे ना पलीकडच्या बाजूला पाणी आहे. तिकडे लाटा सुद्धा मस्त सुटली. आता ना पाण्यातून निघून आलो आम्ही. आणि मासे सुद्धा ना बरेचसे भेटले. ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. इथंच ठेवलं हे बघा जवळच बरेचसे आहेत मासे. आणि ह्या साईडला आता पिंकीची चालली तयारी. कालवण घेते बनवून. मासे ना मागाशी जिलेबी फ्राय करून घेतली. आता ना कालवण पण बनवून घेते. या साईडला टेंट लावलंय. तिकडं रोहिदास लव थांबलंय. इथं ना एकदमच भारी खडक आहे. तर खडकावरती ना थांबायला चांगलं आहे जागा. एखाद्या वेळेस ना इथं सुद्धा ना जेवू शकतो ह्याच खडकावरती. ते पिंके सगळं टाकलं ना त्याच्यामध्ये मसाले. सगळे मसाले ते सगळे टाकून घेतले आता पिंकीने. आता फक्त आहे ना जाळ करायची आणि त्याच्यानंतर मग कालवण होईनच. मस्त आता थोडं ऊन पडलंय. मागासपासून आहे ना पाऊस पडायचा. ऊन पडलं आता थोडं. आता ना तुम्हाला समोरचा डोंगर दाखवते बघा किती भारी दिसतोय. लांब आहे. पाण्याच्या पलीकडे आहे. धरणाच्या पलीकडे आहे. डोंगीचा डोंगर आहे तिकडे समोर. आणि त्याच्यानंतर आहे ना इथं जवळच त्रिकोणी किल्ला.
तो बघा समोर. अशा लोकेशनवरती आहे ना अचानक स्वयंपाक चाललाय. हे बघा इथंच इकडं डोंगर आहेत ते पण भारी भारीतले. लोक आहे ना लांबून लांबून इकडे फिरायला येतात. मस्त ऊन पडलंय आता. कालवण पण शिजायला लागलंय मस्त. कालवण झालंय आता उतारून घेते. यो भात आहे तो घेते या साईडला आणि मासे फ्राय. आता आहे ना 2:15 वाजल्यात. जेवायला बसलो आता आम्ही. हे बघा इकडे सगळेच आनंदाने ताट वाढून दिल्यात. आता जेवतो आम्ही आणि निघायचं मार्केटला. आता ना सगळं उरकलंय. हे बघा इकडे ना पिंकीने आता सुरुवात केली. आता वाढून घेते भात आणि कालवण आहे. तिकडे चिलपी फ्राय केलेली आहे. आता जेवायला बसायचं इथंच एकदम भारी लोकेशनवरती. ह्या बाजूला बघा किती भारी पाणी वाहत आहे. लाटा सुटल्यात तिकडं. हे बघा पिंकी इकडं वाढायला लागले आता. हे इकडे आहे ना माझं ताट आहे. इकडे ना फ्राय केलेलं सुद्धा मासा आहे. तुम्हाला दाखवतोय त्या बाजूला एक आहे. हे तिघींना दिलं. आता ना जेवायला बसलो आम्ही. सुरुवात करतोय आता. भात आहे आणि मासे आहेत. 3 वाजता उठवेल यावं डबा तिथंच नाही. आता ना जेवण झालंय सगळं उरकून येणार निघायचं आता गाडीक. कारण तर आहे ना बरंचसं सामान आहे. मासे सुद्धा मासे घ्यायच्यात काढून. ते बघा तिकडं पाण्यामध्ये. आता ना मासे घ्यायच्यात काढून. पिंकी उतरले पाण्यामध्ये येतं कडेला. तुम्हाला मासे दाखवतो आता किती आहेत ते. भरपूर मासे सापडलेत आजच्याला. हे उचलता येईन का पिंके? दोघी धरा नाही तर. माशांना भरपूर सापडलं. त्या बघा ह्या पिशवीमध्ये ठेवून घेतल्यात आणि बाकी तिकडे आहेत अजून. त्याच्यामध्ये सुद्धा याने एक पिशवी भरली आणि अजून आहे ना तिकडे पाण्यामध्ये 2 गांजू आहेत. 2 पिशव्यानं भरणार आहे आता. ह्याच्यामध्ये ना चांगले गोडवे मासे आहेत. 2 वांबे आहेत त्या पण मोठ्या साईजच्या. दाखव बरं. त्या बघा 2 वांबे आहेत त्या पण चांगल्या मोठ्या साईजचे आहेत. याच्यामध्ये सुद्धा आहे ना बरेचसे मासे आहेत. चिलपे आणि बाकी कोळस मासे आहेत. 2 वांबे सापडलेत त्या गांजामध्ये आहेत. ही पिशवी ना फुल भरली आता आणि घेऊन जायचं आता तिकडं वरच्या बाजूला. हे पिंके उरकून घ्या आता पाटक्याने. ते सगळं सामान आहे ना ते घेऊन या आता. हे बघा बरंचसं सामान आहे. टेंट होतात त्याची घडी मारले आता. आता हे 2 जण आहे ना घेऊन जातात वरती तिकडं गाडीक. आता ना ही पिशवी घेऊन जातो आम्ही.
आणि ती सुद्धा आहे ना घ्यायची आता. थांबता चला आता निघालो. हे असं चाललं आहे आता. बरंचसं वजन आहे आमच्याजवळ आणि एका पिशवीमध्ये आहे ना तिकडं बरेचसे सामान्य भांडे आहेत त्याच्यामध्ये, ते सुद्धा आहे ना घेऊन चाललं आहे आता. निम्म्या ह्याच्यामध्ये पिंकी घेते, निम्म्या ह्याच्यामधून आहे ना मी घेतोय. थांबत चाललो आम्ही आता ना. मासे घ्यायचे ठेवून गाडीमध्ये, 2 पिशव्यात फुल त्या पण माशांच्याच. हे बघा इतके मासे आहेत. आणि आता हे सुद्धा आहे ना सायमन बरंच आहे. अजून पाटे आहेत, वजन काटा, आणि इकडं टेंट आहे. उरकलं आता. निघालो आता आम्ही मार्केट. बराचसा टाइम लागणार आहे, 1 ते 1.5 तास लागतोय आता मार्केटला जायला. 3 वाजल्यात आणि 4:30 वाजेपर्यंत आहे ना पोहोचू मार्केटला आपण. चला आता आहे ना मार्केटला तुम्हाला दाखवतोय डायरेक्ट. आता ना मार्केटला सुद्धा आलो आहे. तिकडे आहे ना पिंकी शालू आहे ना ते घेऊन गेलं एक पिशवी. दोघं जण आहे ना ती पिशवी घेऊन जातो तिकडं खालच्या बाजूला. भरपूर गिराईक आहे, तुम्हाला दाखवतो आता. गिराईक तुम्हाला दाखवतो. हे बघा मासे घेण्यासाठी भरपूर गिराईक आहे. आता ना पिंकी तिकडं मासे घेते काढून. त्याच्यामध्ये ना 2 वांबे आहेत. आता ना मासे घेतलं काढून इकडं एका पाण्यामध्ये. आता ते सुद्धा ना बाकी काढायचं. दोनच वांबे होते ते घ्यायचे. आता हे लोकांनी गिरायकांनी 2 होते. घे 2 गेला घरचे. 2च आहे का? बघ बरं किती. अर्धा किलो आहे. हो कशी जिलेबी? जिलेबी 240 रुपये किलो. रोहिदास माझ्यावर मार. योग्य अर्धा किलो. 1 टाका 1 किलो. बाकी नाही कुठं आता. एक कर बरं पिची अर्धा किलो. 3 पावशेर आहे. खर्च आलं का? हां 2 किलो होईल ते आता. मी द्या ना बारीक. 1.5 किलो. तर 1.5 किलो. चांगलं कर. 1.5 किलो आहे ते. घेतात ना?
बाजूला चिलपे साफ करून दिले. आता शालूने खवली काढून देते तिकडे शालू, आणि इकडे ना वनचा वेळेवरचे पीस बनवते, तिकडे सुद्धा ना पिंकी पीस बनवते. ही मोठी टाका ना इकडे. ही थांबा जरा, थांबा. पैसे खर्च. आता ना तिकडे पिंकी वाम साफ करते. दोन वांबे होते, एक साफ करून घेतले आता. हा बरं आहे. तुमचे व्हिडिओ बघतो, फार छान व्हिडिओ असतात आणि एक दिवस असं जात नाही की मी बघितलं जातं. मी पेशंट, माझ्यामुळे ह्यांना पण बघावंच लागतं, सवय लागली. कुठं राहते तुम्ही? काळेवाडी, पिंपरीच्या. पिंपरी. हा पिंपरीला. आमच्या भागात तुम्ही येत नाही का? हा येतोय कधी कधी. पावना नदी माहीत. आजच्याला मार्केटला भरपूर गिराईक होतं. हे बघा मागच्या बाजूला गिराईक अजून तुम्हाला दिसतच असेल. बरेचसे मासे भेटलेले आम्हाला, आणि गिराईकसुद्धा ना भरपूर आहे. मासे ना पूर्ण संपून जाणार आहे. आता ना जास्त काही दाखवत नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.